ओतूरमध्ये आपण आहोत आणि नागरिकांना नेमकं या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात काय वाटतं हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। दादा नमस्कार, काय नाव? हो या इकडनं जरा, काय नाव दादा? संतोष बेल्लेकर, गाव ओतूर। ओतूर। बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत, काय या परिसरात कुणाचा आवाज आहे, कोण निवडून येऊ शकतं, काय वाटतं? या मतात सांगता सुशिक्षित महिला निवडून येईल। घड्याळ घड्याळ छायाताई तांबेंचं काम उत्कृष्ट आहे। गावात सगळं सिमेंटची रोड केलेले आहे, गावात चांगला विकास केलेला आहे, सर्वसामान्यांचे विषयी मांडणारी बाई आहे, सर्वसामान्य लोकांना धरून चालणार आहे। त्याचबरोबर प्रशांत भाऊ पंचायत समिती चांगला माणूस आहे, मितभाषी, दोघं पण मितभाषी आहे, पण कामात त्यांनी दाखवून दिले आहे, आपले काम चांगले आहे त्यांचे, गावात विकासाने भरपूर केलेला आहे, त्यामुळे सगळं जनतेची सहानुभूती त्यांना आहे। दोघं पण छायाताई पण प्राध्यापक असून ती सगळं काम करून सगळं गावच्या विकासाकडे लक्ष देते। प्रशांत भाऊ पण आहे, शेतीवाडी सांभाळून सगळं आपलं वारकरी संप्रदायाचा माणूस असून आपलं कामधाम सांभाळून सुद्धा गावच्या विकासाकडे लक्ष देतो। सर्वसामान्यांचे दोघांनी पण प्रश्न चांगला सोडवला आहे, त्याच्यामुळे 100% यावेळेस लोक त्यांना सहानुभूतीला किंवा सहानुभूती अजितदादा गेल्यामुळं, देशाचा नेता गेल्यामुळं अजितदादासाठी सगळेजण श्रद्धांजली म्हणून त्यांना दोघांना मतदान करणार। 100% 100% दोघं मतदान सांगत सहानुभूती म्हणून मतदान करणार की कामाची माणसं म्हणून मतदान करणार? दोन्ही पण त्यांनी काम विकास कामं केलेली आहे आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली दादांनी जुन्नर तालुक्यात भरपूर कामं केली असल्यामुळे सगळ्या अख्ख्या जुन्नर परिसरामध्ये घड्याळाचे सर्वात जास्त उमेदवार निवडून येईल अशी माझी तुमची खात्री? बरं, यांना असं वाटतंय की घड्याळाचा उमेदवार खूप मोठ्या मताने, दादा थोडी गाडी पुढे घेता का, खूप मोठ्या मताने निवडून येतील। बाबा आपल्या सोबत आहेत, बाबा व्यावसायिक आहेत। बाबा नमस्कार, काय नाव बाबा? गुलाम मोमीन। अच्छा, बरं, आता तुम्ही प्रश्न ऐकलाय, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं वातावरण आहे, काय ओतूर परिसरात नेमकी चर्चा आहे, कोणाच्या नावाची चर्चा आहे, कोणाची हवा आहे? आता सरपंच डेप्युटी सरपंच उभे आहे ना आपले, हा, त्याच्याबद्दल शिवाय अजितदादाच्या सहानुभूतीमुळे बहुतेक तेच लागतील। अच्छा, म्हणजे छायाताई तांबे आणि प्रशांत तेच लागतील। त्यांची कामं कशी आहेत तिथं गावात? म्हणजे सहानुभूती म्हणून निवडून येतील का कामं म्हणून निवडून येतील? कामं पहिली कामं बी केलेली त्यांनी, कामं केली, त्यामुळे यायला काय हरकत नाही, बहुतेक त्यांना देतील। अच्छा, त्यांनी चांगली कामं केलीत म्हणून त्यांना निवडून देतील असं खरं तर लोकांचं म्हणणं आहे। अनेक मंडळी आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात काय त्यांना वाटतं थोडस आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। आपण ओतूरमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय, नागरिकांना सगळ्या संदर्भात काय वाटतं? दादा नमस्कार। नमस्कार, काय नाव दादा? दत्तात्रय कोकाटे। आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत, आम्ही घड्याळवाले, आम्ही जेवण बनवायला चालू आहे। अच्छा, तुम्ही घड्याळवालेच आहेत? अच्छा दादा, तुम्हाला काय वाटतं काय होऊ शकतं या निवडणुकीत, कोणाची हवा, काय परिस्थिती राहील? हे बघा, हे जे सगळं आता हे घडू घातलंय, ऐकून घ्या, याच्यामध्ये कोणचा विजय होईल हे कोणीच सांगू शकत नाही शेवटच्या टप्प्यापर्यंत। नाही, विजय कोणाचा होईल हे आपल्याला सांगायचं नाही, पण कोण कामाचं हे सांगितलं पाहिजे। कामाचे म्हणजे आता ज्या पद्धतीने लोक तुम्ही काम करता, आता निवडून आल्याच्या नंतर कोणी कोणचा नसतो, ही पहिली गोष्ट सांगतो मी, कोणताही नेता असू दे, बरोबर, कारण मला आहे ना बेनके साहेबांपासून अनुभव आहे, कोणी कोणासाठी नाही, शेवटी तुम्ही पोरांसाठी, या माणसांसाठी, या बाया घरच्या बसल्यात यांच्यासाठी तुम्ही काय कामं केलेत याच्यावर सर्व तो फोकस तुम्ही टाका। बरं, आता जे विद्यमान इथं उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार, ते या गावचे सरपंच आणि उपसरपंच आहे, कॅपेबल माणसं आहे ते, दोन्ही कॅपेबल माणसं आहे। आतापर्यंत त्यांनी जे कामं केलेत ना ते त्यांची वाखाणण्यासारखे वाक्य आहे त्यांची, कारण कामं करून घेतलेत त्यांनी। जिल्हा परिषदेचा याचा जो निधी येतो तुम्ही कामं करून घेण्याला महत्व असतं। तुम्ही फक्त निवडून आल्याच्या नंतर आपल्या खुर्च्या सांभाळायच्या आणि आपले पैसे सांभाळायचे याच्यात नका तुम्ही, म्हणजे कोणी निवडून आलं ते एवढं बघा जरा, हा, कोणी निवडून येऊ द्या पण गोरगरिबांची कामं करा। आणि आपल्या एका एका गावात आहे ना, आता कमीत कमी ओतूर सारख्या गावामध्ये कमीत कमी मला तर वाटते 300-400 पोरं बिना लग्नाची फिरत आहेत, त्यांना लग्नाची काहीतरी सोय करा, त्यांना उत्पत्ती काहीतरी रोजीरोटी भेटेल, उत्पन्नाचं बघा, त्यांच्या रोजगार निर्मिती जरा, रोजगार निर्मिती करा काहीतरी। आता तालुक्यात रोजगार निर्मिती नाही, ती पहिली होऊ द्या। आता बाया माणसं जर कामावर, आता तुम्ही म्हणता प्रचार, आता आपलं हे घातलंय इलेक्शन आहे, इलेक्शनच्या दिवशी जे बाया माणसं ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे नवरेच काही काम करते नाही, नवरे फिरत आहेत, पण त्या बायांचा रोजचा रोड बुडतो का नाही, बरोबर, 500 रुपये रोज, 550 रुपये रोज आहे, त्यांना काहीतरी तुम्ही मदत करा, ते मतदानाला येतील, घर बसलेले नाही येतील।
बरं आता जे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्हीकडचे उमेदवार आहे, कुणाचं काम चांगलं आणि कुणाच्या पारड्यात लोक मताचा जोगवा टाकतील असं वाटतंय? हे बघा, तो विषय कौल आहे ना, तो जनसामान्याचा, ते कोणीच मतदार शोधणे हे सगळं सांगते नाही. कोणीच कोणाला सांगू शकत नाही का तुम्ही मी याला मतदान करणार त्याला मतदान करणार. बरं हे सरपंच उपसरपंच यांनी गावात कामं केलीत का? आता परत जिल्हा परिषदला उभे राहिलेत, कामं करतात का? पण नाही कामं केलेली आहे त्यांनी. नाही असं काय कोणती कामं करायची राहिली? आता एवढा मोठा दवाखाना झाला, तिकडे पोलीस स्टेशन झाले, नाही तर सदस्य झाले, मग गावानी सरपंच केलं, उपसरपंच झाले, आता परत जिल्हा परिषद पण आम्हालाच पाहिजे. कामं करतात का? पण तुम्ही रोडची कामं, रोडची लोकांना जाण्या येण्यासाठी रोड, त्यांच्या घरापर्यंत शेतापर्यंत तुम्ही रोड जरी शेतकऱ्याला करून दिला ना, तो तुम्हाला दुवा देतो. कारण शेतकऱ्यांच्या जाण्या येण्यासाठी रोडचे लय प्रश्न उद्भवले ना आपल्या तालुक्यामध्ये भरपूर येते. पण हे कामं करतात हे नाही असं नाही. नक्कीच. हे जे दोन उमेदवार आहेत राष्ट्रवादीची, ज्यांची चर्चा खरं तर ओतूर परिसरामध्ये आपण सकाळपासून जोरदार ऐकतोय, त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे लोक त्यांना निवडून देतील असं बरेच जणांच्या बोलण्यातून येत आहे. थोडस खाली वेशीच्या बाजूला जे भाजीचं मार्केट आहे, तो जो परिसर आहे, तिकडे नेमकं लोकांना काय वाटतं ते आपण थोडं समजून घेऊया. ओतूरमध्ये आपण फिरतोय, काही ये जवळ जरा थोडं पुढे, काही ज्येष्ठ मंडळी आहेत आपल्या सोबत. खरं तर काकांचा माझा तसा फार जुना परिचय, नका काय बोलू, मला गप्पा तर मारायला करायला ते जाऊ द्या. राजकारण काय करायचं आपल्याला? राजकारणाचं नाव काय झाला? सिकंदर नवाब तांबोळी. बरं आता ओतूरमध्ये काय म्हणतोय ओतूरचा विकास, गावात कामं विमो कशी काय? कामं चांगली आहेत. बरं आता ज्यांना तुम्ही इथं ग्रामपंचायतचं सदस्य केलं, त्यांना तुम्ही सदस्य केलं, त्यांना एकाला उपसरपंच केलं आणि एकाला परत सरपंच पण केलं. आता त्यांना परत ते जिल्हा परिषदला पण उभे राहिले. कामं करतायत का नुसतीच पदं? नाही कामं करतात. मग आता ते जिल्हा परिषदला जे उभे राहिलेत, आता तिकडून शिवसेनेकडनं त्या मांडेताई आहे, तिकडून तांबेताई आहे, ते प्रशांत भाऊ आहेत, सचिन भाऊ आहेत, काय नेमकी परिस्थिती राहील? चालणार तर जनतेचे काय सांगता येत नाही ना, जनता काय करेन काय. तुम्हाला काय वाटतं कोणाचं काम चांगलं आहे? आहे छायाताईचं काम चांगलं. तुम्हाला छायाताईचं काम चांगलं वाटतं? बरं, त्यांना राष्ट्रवादीचं काम चांगलं वाटतं. दादा तुम्हाला? त्यांना काही बोलायचंच नाही, ते काही बोलतच नाही त्या संदर्भात. सर्वसामान्य माणसांना काका आहे तिथं गाडीवर मला भेटले. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव का? बाबू गुरु. दादा थोडा इकडे. पुजारी. अच्छा, कपर्दिकेश्वराचे पुजारी. बरं आता सध्या इथे हे चाललेत निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय परिस्थिती आहे? चाललंय व्यवस्थित निवडणुका, प्रचार चालू आहे त्यांचा. कोणाचं पारड जड वाटतंय? काय वाटतंय? हवा कोणाची वाटते? बाणाचा यावा. हवा बाणाची दिसते. का बरं बाणाची हवा दिसते? का असं वाटतं धनुष्य बाणाला विजयी करावं? कारण ती माणसं चांगली आहेत ना, व्यवस्थित. माणसं चांगली आहेत, काम करतात. काम करणार. बरं, दादांना असं वाटतं की धनुष्यबाणाची लोक जी आहेत ती चांगली आहेत, धनुष्यबाण विजय झाला पाहिजे. प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळं मत आहे. इथे काका बसलेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारू. काका नमस्कार. इथं काका बसलेत. काका बसू का? काका पण काहीतरी बातम्या पाहत आहेत, त्यांना पण बातम्या पाहायचा छंद आहे. काका सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, काय परिस्थिती आहे ओतूर पट्ट्यात? इक्वल आहे. काय वाटतं कोणाचा विजय होऊ शकतो? कोणाचं वारं इकडे जरा चांगलं वाटतंय? शिवसेना, राष्ट्रवादी? राष्ट्रवादीचे वारं चांगले आहे, शिवसेनेचे पण चांगले. फक्त एक आहे, राष्ट्रवादीला माजी आमदारांचा सपोर्ट आहे आणि शिवसेनेला आजी आमदारांचा, म्हणजे जे आता आहेत त्यांचा, शरददादांचा सपोर्ट. शरददादांच्या माध्यमातून ओतूर मध्ये सुंदर अशी भरपूर कामं झाली. सगळ्यात महत्वाचं उल्लेखनीय काम म्हणजे ओतूर गावला जे 50 ते 100 वर्ष झाली आखाड्याची जी परंपरा, कुस्तीचं स्टेडियम बांधलं त्यांनी, कुस्तीचं स्टेडियम बांधलं, स्वखर्चाने ते 80 लाखाचं स्टेडियम बांधलं. एवढा मोठा त्याग कुणी करू शकत नाही आणि त्यांच्यावर विश्वास आहे. ते राजकारण करत नाहीत. सगळ्यात महत्वाचं समाजकारण ही त्यांचा एक ध्येय आहे. बरं, आता तुमच्याकडे इथं अजून जे दुसरे उमेदवार आहेत ते तुमच्या गावचे सरपंच, उपसरपंच आहेत, जे जिल्हा परिषद पंचायत समितीवर उभे राहिले, ते सरपंच आणि उपसरपंच आहेत, त्यांची गावात कामं कशी आहेत? गावाला त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांची कामं चांगली आहेत, कामं चांगली आहेत आणि गावाला त्यांच्याविषयी आहे, पण जेवढ्या मोठ्या प्रमाणात पाहिजे तेवढी भावनिक नाहीत लोक त्यांच्या बाबतीत. अच्छा, म्हणजे शरददादांनी जे उमेदवार दिलेत त्यांना लोकांची पसंती जास्त आहे. येस. आणि तुम्ही म्हणताय की इक्वल पण होऊ शकतं, हो, 50-50% पण होऊ शकतं. 50% होईल किंवा 60-40 होईल, 60-40 होईल. लोकांची भावना तशी मग दोघांना पण आहे. दोघांवर भावना आहे, पण शिवसेनेचं पारडं जड आहे. बरं, त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचं पारडं जड आहे. लोकांच्या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या भावना आहेत. मार्केटमध्ये खरं तर आपण फिरतोय, प्रचार दौराही अनेक या परिसरात सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. काही व्यावसायिक आहेत आपल्याकडं. दादांचं तुमचं दुकान आहे?
अच्छा, त्यांचं दुकान आहे. बरं, तुमच्याशी गप्पा मारू. दादा नमस्कार. बोला काय नाव? शकील मोमी. बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. काय परिस्थिती आहे ओतूर परिसरात? ते नाही सांगता येणार. अच्छा, तुम्हाला नाही सांगता येणार. बरं दादा, तुम्हाला काय सांगता येईल का? त्यांना पण काही सांगता येणार नाही. कोणाला? अच्छा, त्यांना पण नाही माहिती. बरं, तुम्ही काय बोलाल का? आम्ही डिंगोरे गटात आहे. अच्छा, डिंगोरे गटात आहे. डिंगोरे गटात आहे. बरं, डिंगोरे गटात काय परिस्थिती आहे? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी. बरं, अच्छा, डिंगोरे गटातले खरं तर ती मंडळी आहे. डिंगोरे गटात त्यांना असं वाटतं की बाबा राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय होऊ शकतो. अनेक व्यावसायिक मंडळी आहेत खरं तर. भाऊंना नेमकं या सगळ्या संदर्भात काय वाटतं आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. दादा नमस्कार. काय नाव? सलीम शेख. सलीम शेख. बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत. ओतूरमध्ये काय कुणाची हवा आहे, काय वाटतंय? असं तर काय बोलू शकत नाही, पण सगळेच सामान आहेत. सगळेच समान आहे. सगळे चालणार काय. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येऊ शकतं? आता आपण काय बोलणार हो, सगळं चालणार ते सगळं. आता तुम्हाला काहीतरी तर माहिती असेल ना की रोज येतात सगळेजण प्रचार करतात. काय वाटतं? काय आता जसं आहे तर जसं राजकारण तसं चालणार. जो काय सगळं सारखे नाही, कोणी पण नाही ना समजा सगळे. बरं, त्यांना काय माहित नाही कोण येईल काय येईल, त्यांना काय त्याचा अंदाज नाही. काका काय बोलतायत का आपण बघू. काका नमस्कार. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. काय परिस्थिती ओतूर भागात? आता ओतूर भागामध्ये प्रत्येक पक्षाचा माणूस ज्याचं ज्याचं काम करतोय. हवा कोणाची? हवा आज नाही सांगता येते, लोक समजणार नाही लगेच, अजून वेळ आहे समजा. अच्छा, बरं, आता शिवसेनेचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. आता ते राष्ट्रवादीचे उमेदवार तुमच्या गावचे सरपंच उपसरपंच आहेत. पण काय त्यांची कामं बिमं कशी आहेत इथं गावात? त्यांनी काही कामं केली आहेत का? कामं केलेली आहेत. आता जिल्हा परिषदला उभे राहिलेत ते, त्यांना गावात सरपंच केलं, उपसरपंच केलं, आता जिल्हा परिषद पण द्यायची. पण मग ते गावात त्यांनी कामं केलीत का? भविष्यात गेले ते कामं केलेली आहेत. कामं केलेले आहे असं नाही, कामं केलेली आहेत. पण आता शेवटी जन्म ना लगेच काय सांगता येतं. पण मग त्यांच्या कामाच्या जोरावर लोक त्यांच्या पारड्यात काही टाकतील का? टाकू शकतात ना. ज्यांनी काम केलं त्याला त्याचं श्रेय मिळणार ना केव्हा. अच्छा, ज्यांनी काम केलं त्याला श्रेय मिळणार. मिळतच नाही. बरं, आता हे बाजारपेठेत सगळे प्रचारवाले फिरतात. काय वाटतं, जोर कुणाचा वाटतो तुम्हाला? नाही तर तसं समसमानच आहे, सगळे जोर लावूनच आहेत. शेवटी मतदाराच्या पेटीमध्ये, बंद पेटीमध्ये काय करते हे काय सांगतात. बरं, मतदार काय करील हे त्यांना सांगता येत नसलं तरी त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीचे जे 2 उमेदवार आहेत की त्यांनी या पट्ट्यामध्ये चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत. त्यांनी ह्या पट्ट्यामध्ये ओतूर गावचं सरपंच उपसरपंच पद भूषवत असताना त्यांनी इथे त्यांची कामं चांगली आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल चांगली भावना आहे असं खरं तर मत त्यांनी व्यक्त केले. अजून काही ग्रामस्थ आपल्या बरोबर आहेत. हे काका काय बोलतात का आपण बघू. काका नमस्कार. काय नाव? मंगेश थोरात. कुठलं गाव? ओतूरचेच आहे का? बरं, आता आपण थोडस गावात फिरतोय आम्ही. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे. काय परिस्थिती आहे ओतूर गावात? तर गावात काय दोन्ही आहे, 2 पार्ट्या. काय होऊ शकतं ते काय सांगता नाही. बरं, तुम्हाला काय राष्ट्रवादी शिवसेना कोणाचं वारं चांगलं आहे किंवा कोण निवडून येऊ शकतं काय वाटतंय? काय सांगता यायचं त्यावेळेला सांगताच नाही. बरं, आता एक प्रश्न तुम्हाला विचारतो. तुमच्या गावामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते तुमच्या गावचे सरपंच उपसरपंच आहेत. त्याचं काम कसं आहे हो गावात? आता ते तर माहिती असेल. आता ते आहेत, चांगलं आहे. मग काय लोक मानतील त्यांना का काय परिस्थिती? मानतील. बरं, त्यांना असं वाटतंय की बाबा राष्ट्रवादीचं काम चांगलं आहे, लोक त्यांना मानतील असं त्यांचं मत आहे. स्पष्टपणे लोक फार भावना व्यक्त करताना दिसत नाही. काही मंडळी बाकी अगदी स्पष्टपणे त्यांना जो उमेदवार भावतोय, जो आवडतोय त्याचं नाव घेताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत सगळी काय परिस्थिती आहे आपण थोडासा आढावा घेतोय. अजूनही काही मंडळींना आपला भेटायचा प्रयत्न आहे, त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न आहे. नेमकं ओतूरच्या मनात काय आपण थोडंसं समजून घेतोय.